हॅलो, वेलकम टू माय चॅनेल नीता झोन. गुवाहाटी अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. उमानंदा मंदिर हे बलाढ्याच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी मयूर बेटावरती वसलेलं आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले हे मंदिर भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. त्याच मंदिराला आपण निघालो आहोत. या मंदिराला उमानंद घाटावर उपलब्ध असलेली फेरी बोट ही एकच पर्याय आहे. प्रत्येकी 100 रुपये जाता आणि येता 100 रुपये असे ह्याचे चार्जेस आहेत. या बोटीतून जात असताना ब्रह्मपुत्रेचं ते मोठं बलाढ्य पात्र, सगळीकडं पाहिल तिकडे पाणीच पाणी, असं हे सुंदर चित्र आपल्याला दिसतं. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मगाशीच म्हटल्याप्रमाणे भगवान शिवाचं आहे. शिवरात्रीच्या उत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक इथं येतात. 1694 साली ताई अहोम राजघराण्यातील राजा गदाधर सिंह यांच्या सूचनेनुसार हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराच्या दगडी भिंतींवर सुंदर असे कोरीवकाम आणि शिल्पे तिथले स्थानिक लोक, जे आसामी लोक कारागिरी आहेत ना, त्यांनीच ती शिल्पे बांधलेली आहेत. या मंदिराच्या परिसरात भगवान विष्णू आणि त्यांच्या 10 अवतारांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतील. एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव या टेकडीवर ध्यान करत होते. त्यांना कामदेवाने अडथळा आणला. शंकराचा क्रोध अनावर झाला. या व्यत्ययाचा परिणाम म्हणून कामदेव शंकराच्या रागाच्या आगीत भस्मसात झाला, म्हणून याला भस्मकूट असेही म्हटले जाते. 1897 सालच्या विनाशकारी भूकंपामुळे या मंदिराचा बराचसा भाग पडझड झाली. तेव्हा तेथील एका शिवभक्त व्यापाऱ्याने त्या मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे. मंदिराला जात असताना इथे विक्री आहेत पूजेच्यासाठी. हे बघा, हे शंकराचं वस्त्र, त्यानंतर नारळ वगैरे विकायला ठेवलेले आहेत. अशा ह्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपल्याला पांढऱ्या शुभ्र अशा भिंती, छोटी छोटी मंदिरे तिथं पाहायला मिळतात. छोटंसं गार्डन आत केलेलं आहे. शंकराचं त्रिशूल आपल्या स्वागताला उभंच आहे. पायऱ्या उतरून गेल्यानंतर मंदिराचा गाभारा दिसतो. इथं ऑलरेडी पूजा चालू आहे. कॅमेरे वगैरे बंद करायला सांगतायत. हे स्वयंपाकघर आहे त्यांचं. इथं महाप्रसाद वगैरे केला जातो. ही प्रदक्षिणावारी. मंदिराच्या भोवतीनं सुद्धा असे छोटे छोटे शंकराच्या पिंडी आणि छोटी मंदिरे आहेत. थोडा पाऊस झालेला आहे, निसरडं झालेलं आहे. भगवान उमानंदाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा, बेलाचं झाड आहे पहा इथं, त्यातलेच काही बेल मी काढून वाहिलेले आहेत आणि पुन्हा परतीच्या मार्गाला आम्ही निघालो. तुम्ही पाहू शकता ब्रह्मपुत्रेचे पात्र किती विशाल आहे. हे मंदिर सकाळी 5:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुलं असतं. स्थानिक लोक नारळ पाणी, फळं, अननस, पपई वगैरे विकत इथं बसलेले असतात. पुन्हा त्या फेरी बोटीतूनच आपल्याला परत यावे लागते. उमानंदा मंदिराहून परत आल्यानंतर आम्ही गुवाहाटीतल्या इस्कॉन टेम्पलला गेलो. तेही मंदिर खूपच छान आहे. पूर्ण भाविक तिथे
जे आलेले होते ते तन्मयतेने राधाकृष्णाची भक्ती करत होते. आरती भजन झाल्यानंतर राधाकृष्णाचं दर्शन घेऊन तिथला प्रसाद खाऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.